मुरुड जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील समुद्रातील वसलेला एक अवैध जलदुर्ग आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असतील. तर आज आपण पुन्हा एका नव्या भेटीसाठी आलो आहेत आणि आज आपण भेट देणार आहे कधी न जिंकणारा किल्ला म्हणजे किल्ले मुरुड जंजिरा. तर ज्या ठिकाणी आता मी चाललेलो आहे तर मित्रांनो बघू शकता ह्या ठिकाणी आपण माझ्या मागे बघू शकता डायरेक्ट बोट आहे, म्हणजे बोटने आपण जाणार आहेत किल्ल्याजवळ आणि बघूया मग कसा एक्सप्लोर होतो आहे. व्लॉग किल्ल्याला पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहे ह्या ठिकाणी आणि बघूया आतमध्ये आपल्याला काय इंटरेस्टिंग बघायला भेटतं आहे आणि सर्व काय एक्सप्लोर करणार आहे ह्या व्लॉगमध्ये. तर चला तर मग टाईम न वेस्ट करता व्लॉगला करूया आपण एक्सप्लोर. किल्ल्याकडे जाण्यासाठी तिकीट 100 रुपये फुल तर हाफ 50 रुपये आहे. तर मित्रांनो तिकीट आता घेतलेले आपण किल्ल्यासाठी. पर पर्सन तिकीट आपल्याला 100 रुपये पडलेले आहे आणि हाफ तिकीट जर तुम्ही बघितलं तर 50 रुपये आणि फुल तिकीट 100 रुपये आहे. आणि समोरच्या साईडला आता आपण चाललेलो आहेत बोटकडे. हे तुम्ही बघू शकता माझ्या मागे आमची बोट त्या साईडला थांबलेली आहे मित्रांनो आणि त्या साईडला जाणार आहे आता बोटमध्ये आणि तिथून मग जाणार आहे आपण किल्ल्याकडे. तर हे बघू शकता मित्रांनो आपली बोट लागलेली आहे ह्या ठिकाणी आणि आपण बोटमधनं जाणार आहे. समोरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल की मुरुड जंजिरा आपल्याला किल्ला दिसत असेल त्या साईडला आणि अंतर जर तुम्ही बघितलं तर 2 किलोमीटरचं असं अंतर आहे मुरुड जंजिराचं आणि आपल्या ह्या किनारा ते मुरुड जंजिरापर्यंत 2 किलोमीटरचं असं अंतर आहे हा. आणि बघूया आपलं कसं आपली ह्या ठिकाणी ह्याच्यामधून कोणती बोट आहे आपल्याला माहिती नाही, पण ह्याच्यातलीच एक बोट आहे मित्रांनो. तर चला मग भेटू तुम्हाला डायरेक्ट मुरुड. तर मित्रांनो आत्ता बोट आपली निघालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि असा काय व्ह्यू येतो आपल्या मागच्या साईडला. किल्ल्यावर सिद्धी शासकांचे दीर्घकाल राज्य होते. सिद्धी हे आफ्रिकन वंशाचे योद्धे होते आणि ते अत्यंत पराक्रमी व निष्ठावान होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या किल्ला जिंकण्याचा अनेक प्रयत्न केला. तर फायनली आपण प्रवेशद्वाराकडे आलेलो आहेत ह्या ठिकाणी आणि मित्रांनो हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या दरवाजावरती जी खील लागलेली आहेत हे बघा. हे दुश्मन जेव्हा आक्रमण करत होते त्या ठिकाणी तेव्हा दुश्मनासाठी हे असे खील लावले होते. हे बघा हे अजूनपर्यंत हा दरवाजा तुम्ही बघू शकता त्याच अवस्थेत आपल्याला बघायला भेटतो आहे. मित्रांनो दरवाजाच्याच बाजूला जर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ही जागा तुम्हाला दिसते. ही जागा ॲक्च्युली आहे ना त्या टायमाला सैनिक इथे बसून आहे ना दरवाजाचे रक्षक करत होते, म्हणजे सैनिकांना बसण्यासाठी ही जागा होती. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता केवढी मोठी ही अशी जागा आहे ह्या ठिकाणी आणि तिथे पण एक छोटासा तुम्हाला जागा दिसते आणि त्याच्यासमोर ऑपोजिट साईडला पण ह्या ठिकाणी तुम्हाला जागा दिसत आहे. इथे सुद्धा सैनिक आपले बसत होते आणि ह्या ठिकाणी पण. तर
तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता किल्ल्यावरती टॉयलेटची सुद्धा सुविधा आपल्याला बघण्यात येत आहे. म्हणजे महिलांसाठी सुद्धा टॉयलेटची सुविधा करण्यात आलेली आहे आणि इकडे पुरुषांसाठी टॉयलेटची सुविधा आहे या ठिकाणी. आणि पहिल्यांदा मी अशा किल्ल्यांवरती टॉयलेटची सुविधा बघतोय या ठिकाणी. आणि जर तुम्ही ह्या ठिकाणी जर किल्ल्याचे बांधकाम जर बघितले तर खरोखर त्या टायमाला जे दगडात बांधकाम केलं होतं अजूनपर्यंत ते दगडी आहेत तसेच आहेत. काय बांधकाम जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय तुटलेलं दिसत असेल त्या ठिकाणी. जर तुम्ही बघितलं समोर जर वरची भिंती जर बघितली तुम्ही तर खूपच अशी तुटलेली आहे. आम्ही एक ठिकाणी गेलो होतो जस्ट एक्सप्लोर करण्यासाठी. एक जागा होती पण त्या ठिकाणी असं झालं नाही की वरतून साप पडला आणि आम्ही खरोखर खूप वाचलो, नाहीतर तो साप आमच्या अंगावरती पडला असता. तर ह्या ठिकाणी मुरुड जंजिराला तुम्ही येत असताना थोडीशी काळजीपूर्वक या, कारण की ह्या ठिकाणी साप वगैरे भरपूर आहेत किल्ल्यांवरती. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं आहे, किल्ल्यावर तुम्ही जेव्हा येतील तर तुम्हाला फक्त 45 मिनटाचा टाईम दिला जातो. म्हणजे बोट जेव्हा आपल्याला सोडते त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर असा 45 मिनटं टाईम असतो आणि त्याच 45 मिनटामध्ये आपल्याला हे सर्व काही एक्सप्लोर करायचं असतं. आणि हे तुम्ही मागे माझ्या बघू शकता. या ठिकाणी मागे आपल्याला काही खोल्या दिसतात. त्या ठिकाणी तुम्ही जर बघत असतील माझ्या मागच्या साईडला, तर ह्या साईडला तुम्ही बघत असतील ह्या ठिकाणी आपल्याला काही तुटलेल्या खोल्या दिसत आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अशी काय आपल्याला भिंत बघायला भेटते. पण भिंत पण जर तुम्ही बघितली ना तर एकदमच अशी मजबूत अशी भिंत आहे. आणि खरोखर ह्या ठिकाणी जर बघितलं तर खूप साऱ्या अशा खोल्या होत्या, ह्या छोट्या छोट्या खोल्या होत्या. आणि या खोल्या अशा आपल्याला ह्या अवस्थेत आपल्याला बघायला भेटत आहेत अशा ठिकाणी तुटलेल्या. हे बघा, एक खोली आपल्याला दिसलेली आहे आणि ह्या खोलीत आता आपण एंट्रन्स करणार आहे आणि बघूया ह्या ठिकाणी कशासाठी खोली होती. तर बघा ही अशी एक जागा भेटलेली आहे आपल्याला ह्या ठिकाणी. आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर अशा इथे खिडकी आहे आणि त्याच्या बाजूलासुद्धा आपल्याला अशी खिडकी बघायला भेटते. म्हणजे मला असं वाटते की हे किल्ल्याला दुश्मनाला आक्रमण करण्यासाठी ही अशी जागा होती. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सरळ आपल्याला डायरेक्ट समुद्र दिसतोय. म्हणजे इकडून असं दुश्मन जेव्हा येत असतील तेव्हा त्यांच्यावरती आक्रमण करत होते ह्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला सुद्धा आपल्याला असं काहीतरी बघायला भेटतं. हे बघा इकडे. आणि समोरच्या साईडला जर मित्रांनो तुम्हाला जी बोट दिसते ना ती बोट आहे आमची. त्या बोटमधून आत्ता आम्ही आलेलो आहेत ह्या ठिकाणी. तर आत्ता आपण वरच्या साईडला आलेलो आहेत ह्या ठिकाणी. किल्ल्यावर 19 बुरुज व तोफांसाठी जागा आहे. किल्ल्यावर मोठे तोफासुद्धा आहेत, जसे की कलाल बांगडी व चावरी. हे किल्ल्यावरती सर्वात मोठे तोफा आहेत. ही ठिकाण जी तुम्ही बघतायत ना ही ॲक्च्युली आहे ना बुरुज आहे. ह्याला बुरुज म्हणतात. बुरुज म्हणजे काय, वॉच टॉवर होता हे ॲक्च्युली. इथे ॲक्च्युली ते लोक हल्ली काय करत होते की दुश्मन जेव्हा येत होते ह्या ठिकाणी तेव्हा दुश्मनाला पाण्यासाठी अशी ही जागा होती. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे तोप वगैरे ठेवत असतील आणि तोपनी असं दुश्मनाला समोरच्या साईडला ते आक्रमण करत होते दुश्मनावरती. तर तुम्ही बघू शकता अशी ही जागा आहे. हे बघा. तर ह्या साईडला आपल्याला हे बघा आपल्याला तोपी दिसलेल्या आहेत. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 तोपे असे ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता ही बुरुज आहे. आणि हेच बुरुज मी तुम्हाला मागे सांगितलं की दुश्मनावरती आक्रमण करत होते असे तोप वगैरे ठेवून. ह्या ठिकाणी समोरच्या साईडून जर दुश्मन येत होते तर हे बघू शकता ही तोप आहे. आणि असं ह्या तोपनी दुश्मनावरती असं आक्रमण करत होते त्या साईडला कारण दुश्मन आपल्या किल्ल्यावरती प्रवेश न करण्यासाठी. आणि समोरच्या साईडला आपल्याला मित्रांनो पाण्याची टाकी बघायला भेटत असेल. जर तुम्हाला दिसत असेल समोर, मी एकदा झूम करतो. जर मी झूम करून जर तुम्हाला दाखवलं तर समोर तुम्हाला पाण्याची टाकी दिसत असेल ह्या ठिकाणी. आणि टाकीमध्ये अजून पण आपल्याला पाणी बघायला भेटतं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं. जंजिरा किल्ला कधीही पूर्णपणे जिंकला गेला नाही. अगदी इंग्रजांनाही तो जिंकता आला नाही.
खरोखर मित्रांनो खूप मोठा किल्ला आहे। जर तुम्ही बघितलं तर असा हा किल्ला 22 एकर जमिनामध्ये पसरलेला हा किल्ला आहे आणि एक दिवस पण आपल्याला कमी पडेल ह्या किल्ल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि आपल्याला जेवढं काय एक्सप्लोअर करता येईल आपण त्या ठिकाणी आपण एक्सप्लोअर करणार आहेत। आणि बघूया ह्या ठिकाणी आत्ता आपण बुरुज ह्या ठिकाणी आपण बुरुजवरती चालतो आहे, म्हणजे किल्ल्याचे बुरुज आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही मागे बघितलं आणि भरपूर लांबपर्यंत असं ते बुरुज आहे। तर तुम्ही बघत असाल माझ्या मागच्या साईडला ही जी लाईन चाललेली आहे ही बुरुजच आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं। आणि समोरच्या साईडला अजून वरती काहीतरी आहे, तिकडेसुद्धा आपण जाणार आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी। ह्या ठिकाणी पण मित्रांनो तर तुम्हाला दिसत असेल ह्या ठिकाणी खोल्या होत्या आणि ह्या खोल्या तुटलेल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी फक्त काही तुम्हाला भिंती दिसत असतील अर्धी अर्धी आणि थोडे ज्या भिंतीला लागून जे दगडं होते ते तुम्हाला दिसत असेल ह्या ठिकाणी। आणि किल्ल्याचे बांधकाम जर मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलं तर हल्ली किल्ल्यांचे बांधकाम जर बघायला गेलं तर चुन्याने होत होतं ह्या ठिकाणी। जर तुम्हाला सांगितलं मी दाखवलं तर मित्रांनो हे बघा ही तोप माझ्यासमोर मला एक तोप दिसते आणि ह्या ठिकाणी तोपवरती जर तुम्ही बघितलं तर हे अशा अवस्थेत आपल्याला तोप सापडलेली आहे। ह्याच्यावरचे जर बघितलं तर हे गंज लागलेले आहे पूर्ण तोपला आणि तोप तुम्ही बघू शकता किती मोठी आहे। हे बघा ही अशी तोप आहे एवढी मोठी, कम से कम 10-12 फुटाची अशी ही तोप दिसत आहे मित्रांनो। आणि ह्या साईडला सुद्धा एक छोटी तोप आपल्याला दिसलेली आहे बघा। आणि ह्या ठिकाणी जर मी आत्ता उभा आहे हे पण एक बुरुजच आहे तुम्ही बघू शकता। तर किल्ल्याला जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर चौकट बाजूने आहे ना आपल्याला बुरुज बघायला भेटतो आहे, कारण की हे बुरुज ह्याच्यासाठीच होतं म्हणूनच हा किल्ला कधी कोणी जिंकू नाही शकले। ह्याच किल्ल्याची अशी ही खासियत होती की एवढे तटबंदी आणि एवढे बुरुज वगैरे होते की दुश्मन कधी ह्या किल्ल्यावरती येऊ नाही शकले आणि हा किल्ला कधी कोणी जिंकू नाही शकलं मित्रांनो। तर मस्त आपल्याला ह्या ठिकाणी अशी जागा सापडलेली आहे आणि खरोखर सावली आहे, खूप छान अशी जागा आहे। तर आता बसलो आहे मी ह्या ठिकाणी आणि मस्त वाटतं आहे। आणि समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर समोरच्या साईडला माझ्या समुद्र आहे, तुम्हाला दाखवतो मी आत्ता। समुद्र आहे माझ्या समोरच्या साईडला आणि समुद्र पण तुम्ही जर मित्रांनो बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला 2 कलर आपल्याला बघायला भेटत आहेत। एक तर खारं पाणी आणि एक गोड पाणी त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असं। ही बघा समोरच्या साईडला पूर्ण खंडर अशी ही जागा मला दिसलेली आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं। आणि ह्या ठिकाणी असे ह्या पायऱ्याने आपण खाली आलेलो आहेत आणि खाली जसं आलो आपण ह्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे अशी खंडर जागा दिसलेली आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं। हे बघा ह्या ठिकाणी सुद्धा एक अशी खोली होती आणि इकडे जर तुम्ही बघितलं बाजूबाजूला सर्व ठिकाणी अशा खोल्या दिसत आहेत आपल्याला ह्या ठिकाणी आणि पूर्णपणे मित्रांनो खंडर जागा पूर्णपणे खरोखर पूर्ण खंडर झालेलं असं हे किल्ला आहे। जर तुम्ही बघितलं पूर्ण खंडर आहे। तर ह्या ठिकाणी आहे ना आपल्याला खूप मोठी तोप बघायला भेटलेली आहे। मागे जी तोप मी तुम्हाला दाखवली त्याच्यापेक्षा खूपच मोठी तोप आहे अशी। आणि ही जर तुम्ही रुंदीला जर बघितली तर रुंदीला खूपच मोठी आहे, मागच्या तोपीपेक्षा रुंद जी आहे ना खूप मोठी आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 45 मिनिटानंतर किल्ला एक्सप्लोअर केल्यानंतर आपल्याला बोटवाल्याने आवाज दिलेला आहे अकबरी बोट। जसं का मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी की 45 मिनटं आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतो आणि 45 मिनटात आपल्याला जेवढं एक्सप्लोअर करता आलं आहे त्या ठिकाणी आपण एक्सप्लोअर केलेलं आहे ह्या ठिकाणी किल्ला। तर चला मग आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला। आय होप आणि कमेंटमध्ये टाका नेक्स्ट व्लॉग कोणता करू, नक्की तो व्लॉग करणार मी। चला मग तोपर्यंत टाटा बाय बाय, जय शिवराय।